हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वसंत मोरेंसह मनसे 17 शाखा अध्यक्ष आणि 5 उपविभागाध्यक्ष ठाकरे गटामध्ये जी जबाबदारी देतील ती पार पडणार, वसंत मोरेंचं वक्तव्य। अजित पवार गटाच्या मंत्री आमदारांकडून सिद्धिविनायकाला साकडं, बाप्पाच्या दर्शनानं विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी योग्य वाटेल ते करू, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी पाप केलं, सिद्धिविनायक अशांना आशीर्वाद देत नाही, संजय राऊतांची टीका। इमेज चांगली करण्यासाठी दादांकडून एका कंपनीमधील अरोरा नावाच्या व्यक्तीला 200 कोटी, दादांनी केसांचा भांग कसा पडायचा हे देखील अरोरा ठरवणार, रोहित पवारांचा हल्लाबोल। रोहित पवारांचा संजय राऊत झाला, रोज सकाळी बोललंच पाहिजे, रोहित पवारांसमोरच चंद्रकांत पाटलांचा उपरोधिक टोला। आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज सर्वपक्षीय बैठक, प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। मराठ्यांना त्रास देणाऱ्यांना निवडून देणार नाही, रॅलीचे 2 ते 3 टप्पे होऊ द्यात, मग बॉम्बच फोडतो, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगींचा इशारा। देवेंद्र फडणवीस भुजबळांना बळ देतात हे जनतेच्या लक्षात आलंय, फडणवीस जनतेशी तुंचीनं बघतात, मनोज जरांगेंचा आरोप। फडणवीस भुजबळांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करणार नाहीत, आरक्षण कुणीच ढवळाढवळ करत नाही, संजय शिरसाटांचं जरांगेंना उत्तर। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा आरोपीचा डाव पोलीस तपासात, माहिती समोर। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि मुख्यमंत्री शिंदेंचे घनिष्ठ संबंध, मराठी दाम्पत्याला चिरडणारा मिहीर कुठे आहे, सुरत की गुवाहाटीला, संजय राऊतांचा हल्लाबोल। वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपीला अटक न केल्यास आंदोलन करणार, मनसेच्या संदीप देशपांडेंचा इशारा। वरळी हिट अँड रन प्रकरणातील जोहोमधील ग्लोबल तपस बार उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आलाय, तर शहापूरच्या रिसॉर्टमधून काही जण गुन्हे शाखेच्या ताब्यात। आमचे मुद्दे मुख्यमंत्री शिंदेंसमोर ठेवणार, शेतकरी आणि दिव्यांगांसाठीचे आमचे मुद्दे मान्य झाले तरच चांगलं, अन्यथा स्वतंत्र लढणार, बच्चू कडूंची भूमिका। रविकांत तुपकर आप आणि संभाजीराजेंसोबत तिसरी आघाडी देण्याच्या पर्यायावर चर्चा, बच्चू कडूंची प्रतिक्रिया। तर तिसरी आघाडी झाल्यास त्यांच्याकडूनही प्रश्न सुटतील, खासदार शाहू छत्रपतींचं विधान। सभागृहात मंत्री नाहीत, सभागृह कसं चालवायचं मला कुठेही गांभीर्य दिसत नाही, विधानसभेत मंत्री उपस्थितीत नसल्यानं विजय वडेट्टीवार आक्रमक। उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव शरद पवार गटात जाणार, 11 जुलैला मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सांगलीला येलो अलर्ट जारी, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताराला ऑरेंज अलर्ट। बीडमध्ये तुफान पावसामुळे पूल वाहून गेला, परिसरातील वाहतूक बंद, बीड अहमदनगरसह 25 गावांचा संपर्क तुटला। मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ, नवे दर आजपासून लागू, सीएनजी 1.5 रुपयांनी तर पीएनजी 1 रुपयानं महाग। साताऱ्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं उभं रिंगण, लाखो वैष्णवांकडून माऊलींच्या नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाच्या आवाजानं परिसर दुमदुमला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।